दादा अरे असू दे असू दे. दादा आजचा दिवस लय चांगला आहे माझ्यासाठी, कारण तुमच्यासारख्या मोठ्या माणसासंग मी व्यवसायचं बोलू राहिलोय. हा बरं मदन दादा, तुमच्यासाठी एक कविता केली, ऐकू? नको राहुल, नंतर बघू, आता काय आलं नको. अहो दादा, आता एवढी कविता केली तुमच्यासाठी, ऐका ना प्लीज. बरं ऐकू. आवाज सांभाळून घ्या, ऐका. हे मदन दादा, मदन दादा, काय काय करून ठेवलं मदन दादा, मदन दादा, व त्याच नव्हतं केलं मदन दादा, मदन दादा. इंग्लंडला बिझनेस उभा आणि तुम्ही इथं उभा, इथं उभा, इथं उभा. दगडावानी कठोर मदन दादा, मदन दादा, पण ढेकळावानी मऊ दिलाचे दादा, मदन दादा, मदन दादा. कशी वाटली कविता? लयच भारी वाटली गड्या. शेवटचं लय आवडलं आपल्याला ते, ढेकळावानी मऊ हृदय. पण कसं असतंय राहुल, नीट ध्यानात ठेवू, बिझनेस करताना आहे ना मन असं दगडावानी कठोर पाहिजे, कठोर. हा दादा बरोबर बोललात, आशीर्वाद. अरे असू दे असू दे असू दे. कसं असतंय राहुल, कुठला बी बिझनेस ना साधा सहजी उभा होत नाही. आता तुझं नशीबच म्हणावं का काय, म्हणजे नशिबाचा भाग असेल बहुतेक. कालच इंग्लंडच्या राणी बरोबर काल बोलणं झाले, म्हणजे तिकडं ना एक नवीन स्कीम चालू आहे. आत्ता पैसे गुंतवले ना की 3 महिन्यांनी तिप्पट मिळणार. अयो बेस्ट आयडिया मग ही. हा ना, हा मग बेस्टच आयडिया आहे. आत्ता पैसे गुंतवले ना की माणूस ढगात नुसते खोऱ्यानी पैसे वाढायचे, खोऱ्यानी. कशानी? खोऱ्यानं. हा. पण मदन दादा किती पैसे लागतील त्याच्यासाठी? जादा नाही लागत, 10 लाख लागते. अयो 10 लाख नाही येत? नाही ना दादा, 1 लाख आहेत. 10 लाख म्हणजे लई येत ना. कसं असते राहुल, आयुष्यात आपल्याला काहीतरी जादा मिळवायचं असेल ना तर काहीतरी गमवावं लागते. ते शाहरुख खानचे पिक्चर बघतोस ना तू, शाहरुख खान काय म्हणतो की जिंदगी में कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है, तसं. म्हणजे दादा सॅक्रिफाईज. म्या काय केलं होतं, म्या इंग्लंडला गेलो होतो, माझ्यापाशी काय होतं, म्या काय केलं, काजूचे दागिने दागिने इकले. हा, हृदयावर दगड ठेवून. तू तसं काही करायची गरज नाही बरं का. दुसरा काही मार्ग आहे का बघ. नाही ना दादा, 10 लाख म्हणजे डोक्यावरून पाणी जातंय. मदन दादा थोडंफार ऍडजस्ट नाही होणार का? 10 लाख माझ्यासाठी काही जड नाहीये. तुला एक गोष्ट सांगतो, ती कायम ध्यानात ठेव, ज्याला लागती झळ त्योच लावितो बळ. अरे दादा बरोबर आहे. बघ म्हणजे तुला जमत असेल तर, नाही तर बघू नंतर का तरी. नाही नाही दादा, मला तुमच्या संग बिझनेस मध्ये भागीदारी करायची, आणि भागीदारी पाहिजे असेल तर आताच काही ते करावं पाहिजे ना. हा मग शेवटी ज्याला बसती झळ तोच लावितो बळ. बघ बरोबर कळलं तुला. पण आता स्कीमला फक्त 2च दिवस बाकी येतात. 2च दिवस? हा. अयो 2च दिवस, बघतो काहीतरी. हे आपले जे चाललेलं आहे ते भाऊसाहेबांपर्यंत पोहोचू देऊ नको. कसं असते, त्यांनी काही ऐकलं बिकलं वेगळा विचार केला तर. बिझनेस मध्ये ना कसं पाहिजे, सिक्रेट पाहिजे. जे काय चाललंय ना ते फक्त आपल्या दोघांमध्ये. कसं पाहिजे, एकदम सिक्रेट. हा. तुम्ही काय टेन्शनच घेऊ नका दादा, हा एकदम सिक्रेट ठेवतो. आईला हे बरं झालं गाड्या, डोक्याचा ताप गेला. राहुल कशी करून पैसे आणत असतो. पै लोकांचा आपल्यावर विश्वास असेल ना तर गंडवणं लई सोपं जात. म्हणजे एका हातात आणि दुनिया खिशात. शिमरन, अगं इथंच बसून राहणार आहे का घरभर पण फिरणार आहे? नाही भो, हे मग घर नाहीये, मी त्या घरची सून आहे ना आता. मंगे नानाच बोलले होते मागच्या बारीला.
नाना नाना रडू नका बरं. अहो मी गमतीनं बोलले होते राव. नाही ग पुरी, डोळ्याबरोबर आपलं लेकरू कधी परक होत हे कळत सुद्धा नाही आहे बापाला. Gopu, what did Uncle say? And Nana started crying. She said, "This is not her home now." So Nana felt sad. Uncle, you're going so good. So far, you'll be an ideal daughter-in-law. काय म्हणले मॅरिया? अगं त्या म्हणाल्यात की तुला एक चांगली सून बनायला लागली म्हणून. आपण जे करतो ना ते बेस्टच राहत. बेस्ट बेस्ट. अय शिमरन, चल निघायचं आपल्याला. लगेच? हा मग, अगं लय काम करायची आपल्याला. नाही म्हणजे मला. दादा सगळं काय बोलणं झालं? अगं दादानी काय नाही झालं. पण हा एकच सांगतो, ज्याला बसती झळ तेवढंच लावित पळ. नाही का दादा? हा. चल तू. बरं बरं, चला निघते. चला दादा, येतो बर का, आणि कळवतो तुम्हाला. हा हा. नाना आजी बहिणी येते बर का. सांभाळून जा. Take care, Uncle. काळजी घे मंगू. मदत. तू राहुलला पैसे मागितले ना? म्या कायला मागू? खरं सांग. नाही, ते बिझनेस बद्दल विचारलं, मग त्याला 2-4 टिप दिल्या आणि सांगितलं त्याला भांडवल लागन म्हणून. आणि मग तो काय म्हणाला? किती भांडवल लागन? आणि तो म्हणाला 10 लाख लागतील. गप्पे, मग तेवढं भांडवल लागणारच ना. अरे मदन, तू स्वतःला वाचवायच्या नादात बहिणीच्या आयुष्यात इश कालवाय निघालाय. ए, काय बोलतो? इश कालवायला निघालाय. काय चाललंय तुला माहिती ना? उद्या धुरपदाबाई इथं येऊन उभा राहिली आणि राडा घातला तर काय होईल? हा, घराची इज्जत, नानांची इज्जत, मग इज्जत काय राहणार आहे? त्या मंगेला तरी कसं नांदता येईल? हे मदन यार, मला नाही पटत राव हे. तू राहुल तुझ्यासाठी येणार हे माहिती मला. तो काय बी कुठं ना कराय बसलाय. अरे मग करू दे ना गोप्या, हे धुरपदाबाईचं टेन्शन जाईन डोक्यावरनं. अरे मग त्याचे पैसे कसे देणार तो? ते देतो मी काहीतरी जुगाड करून. आणि गोप्या, नात्यात पैसे कुठे जात असतात वे? अरे पण मदन यार, ए गोप्या, उग डोक्याला ताण करून घेऊ नको, माझ्या डोक्याला टेन्शन देऊ नको. हा बघ, माझ्यावर विश्वास ठेव, काळजी करू नको. आता फक्त धुरपदाबाईचे पैसे जातील एवढंच बघ. कसं असते गोप्या, देव जसं आपल्याला ताण देतो ना डोक्याला, तसं सोडवीत बी असतोय. देवा वाचव रे भो. It would be my job. काय? And you'll make chapatis. चपाती? तिचं काय? I think you can understand. I say we are gonna divide our work. So I'll make tea and you'll make chapatis. म्हणजे दोघी में काम वाटून घ्यायचे का? Yes. बरं राजकुमारीजी, तुम्ही म्हणता ना तसं. I think you got it. Rani Vani, do you want some work? Huh? बाई, वरी तर काही नाही. वहिनी, वर्क म्हणजे तुम्हाला काही काम पाहिजे का असं विचारते. नाही बाई भाऊजी, मला लयच काम आहेत. आले आम्ही. Martin,
Kajol, come. Madan, I and Kajol have decided to make a partnership. So we are gonna divide our work between us. नाईस नाईस. कामं वाटून घ्यायचे म्हणतात का? हा Kajol, are you ready? So come on, let's go. आयला हे बरं आहे भाऊ, यांचं कामाचं गणित जुळलंय आणि मग राहुल मुळे पैशाच. आयला हे समजे पकडले तर 1,75,000 होते. आयला याने लयच लवकर सोय लावली वाटतं. हा, बोल राहुल. हा दादा, पतसंस्थेचे आणि बँकेचे पकडले तर 1,75,000 होते. तेवढं ना काही होणार नाही, ते तुला माहितीये. हा दादा, मग प्रयत्न सुरू आहेत. ते प्रयत्न चालूच ठेव. तुला सांगितलं होतं ना इंग्लंडला जाताना मी काय घेऊन गेलतो म्हणून. हा, काजू वहिनीचे दागिने ते ऐकले होते तुम्ही. हा, त्याच्या मागचं कारण काय? हा, ज्याला बसती जळ तेवच लावितो बळ. हा राहुल, तसंच करायला पाहिजे, असं काही नाही. हा हा दादा, चला चल ठेवतो. ठेवतो. राहुल, दूध सांभाळून, गरम आहे. हा, अय सिमरन, ये ना, बैस. हा, अय सिमरन, मला एक सांग, तू आपल्या स्वप्नासाठी काय करू शकते? राहुल, मी आपले स्वप्न पुरा करायला मी महाजीव पण देऊ शकते. अय, जीव नको. मग मला की नाही ते दागिने पाहिजे. अय्यो, खायला. अगं हळू हळू, कोणाला सांगणार नाही ना? तर मदन दादानी मला बिझनेसचं एक सिक्रेट दिलंय. एकदा का पैसे ओतले 3 महिन्यात तिप्पट. अय्यो, खरं? अगं हळू ना. अगं इतकं पण हळू नाही. पण मी मै दागिने कसे देऊ? अय सिमरन, तू आपल्या प्रेमासाठी एवढं पण नाही करू शकत? अगं मग नंतर आणू ना इंग्लंड मधून दागिने. अय्यो, खरं? मग मी महा सोनं द्यायला तयार आहे. कोणाला सोनं द्यायला तयार आहे? यांना. काऊन? तू कोणाला सांगणार नाही ना? अगं मदन दादाने ना मला अशी स्कीम सांगितली का बास, 3 महिन्यात तिप्पट पैसे. काय म्हणतो? खरं का काय? हा मग, पण त्यासाठी 10 लाख रुपये लागतील, म्हणून हिचे दागिने घेतोय. पण तेवढ्याने भागन का? नाही ना. मग मग दागिने घे. अय्यो, हात तू. पण सिमरन बाळा, हे बघ, यांना काही सांगू नको बरं, नाही तर काहीच करू द्यायचे नाही. हा सिमरन. बाई सिमरन, अगं तुझं मदन दादा सौता मोठा झाला आणि आता दुसऱ्याला बी मोठा करू राहिला.
बोला मदनराव, सकाळी सकाळीच आठवण काढली की आज आमची. हा, पैसे घेऊन येताय का काय? हा मग तुम्ही फक्त येळेवर ध्यान ठेवा, संध्याकाळपर्यंत तुमचे पैसे तुमच्याकडे जमा झाले असतील. बरं बरं, या मग, वाट बघतीये. हा येतोच. ए, जाते मी घरी, नीट बघ तू. होय, अरे काय गरज आहे का एवढ्या गुरमीत सांगायची? बाय, आपल्याला कोणाच्या ताटाखालचं मांजरून राहायला नाही आवडत. अरे पण पैसे कुठं आलेत अजून? येणार आहेत गोप्या. नाही आले मग? ओरडू नको. तुझी तुझी काळी जीभ गप्पच राहत नाही. अरे किडनी पडली असते ना बाई. अरे किडनी पडली असते ना बाई. येणारे पैसे जर का तुझ्या काळ्या जिभेमुळे नाही आले ना, खरंच किडनी ऐकीन तू. काजू, ए पोरी, जरा चहा घेऊन ये बरं. हो नाना, ते राजकुमारी जानू राहिल्यात. राजकुमारी जी आणू राहिल्या हा, आणि त्या कामून अहो आमची भागीदारी आहे ना, मग आम्ही काम वाटून घेतलेत. काजू, नाश्ता दे ना. अहो नाश्ता बी राजकुमारीजींकडेच आहे. होय. तारा म्या आता बारा खेळ का यो. मारिया, ब्रेकफास्ट. Yes, Madan, in process. You want tea? एश आफ्टर ब्रेकफास्ट. Okay. आयला हे लय भारी आहे. इथं या दोघींची भागीदारी, तिकडं माहीन राहुलची भागीदारी. यांना कामाचं काही टेन्शन नाही आणि मला पैशाचं काही. राहुलने आतापत्र समजा पैशाची सोय केली बी असन. राहुल, काय झालं? आयला सिमरन, अजून पण कमीच पडते तर पैसे. आता काय करायचं? हा ना, तेच कळलं ना. आपण एक काम करायचं का? मदन दादाकडेच मागूया. नाही नाही, दादानी सांगितलंय, ज्याला बसती झळ तेवच लावितो पळ. हा राहुल, ते पण आहे. काय झालं राहुल, जमले पैसे? अगं नाही ना, 4च होते, अजून पाहिजेत. आणि स्कीमचा पण आजचा दिवस आहे. मग आता तेच कळणार ना. घर घाण ठेवायचं का? माझ्याच नावावर आहे घर. हा, ही बेस्ट आयडिया आहे. पण मग आपण राहायचं कुठं? अगं इथं कायला राहायचं? एकदा का बिझनेस सेट झाला का मग इंग्लंड मध्येच घर बांधू ना. अय्यो, खरं? मग आपण ना असं लय मोठं घर बांधू. हा मग, अगं राजकुमारी आणि मदन दादा घरी येणार म्हणजे मोठंच घर बांधावं लागेल ना. हो बाई, लयच भारी होईल. हाय, जा तू कागदपत्र घेऊन ये. बर, मी घेऊन येत. पण सिमरन, यांना काही सांगायचं नाही बर का? नाही, मी कायला सांगू? मी अजिबात सांगणार नाही. हा, मग मी आलेच कागदपत्र घेऊन. हा हा, जा. अय सिमरन, हा राहुल, सिमरन, आपलं स्वप्न पुरं होतंय. मला वाटलं पण नव्हतं एवढे लवकर पुरं होईल म्हणून. हा ना, मला पण वाटलं नव्हतं. ते समजा मदन दादामुळे होतंय. हा मग,
मदन दादा हायच बेस्ट. हा लय बेस्ट आहे. बरं थांब, हे समजा काम झालं म्हणून मदन दादाला सांगून आला. हा आलोच.